मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानिमित्त फिरण्यासाठी दुसरं गाव आहे आज आणि खूप छान वाटलं. खूप स्वागत मनापासून केलं. लहान लहान पोरं आलेली, दिव्याने ओवाळणी केली आणि सगळ्या तिथे आल्यानंतर भारी वाटलं की साऊंचा फोटो इथे त्याच्यासमोर समई पेटवली गेली. हे फार क्वचित घडलं जातं. ते या भालेवाडीत बघायला मिळालं. मला ते बघून खूप छान वाटलं. या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करता? काही नाही, योजना आलेली आहे, अभियान सुरू झालेलं आहे. 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. आपल्याकडे आणखी हातात 3 महिने आहेत. तर जे काही अभियानात मुद्दे आहेत ते व्यवस्थित पुन्हा सारखे विचारत जा. आपले जे काम करणारे आहेत, जे BDO मॅडम पण इथे उपस्थित आहेत, त्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट गाईड करणार आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्ट विचारत जा, सांगत जातील ते. आणि त्यांना भालेवाडीच्या सगळ्या गावाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि मनापासून असं वाटतं की ही जी धनराशी आहे ती तुम्ही जिंका आणि त्याचा पुरेपूर वापर आपल्या गावासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी करा. धन्यवाद. आव्हान काय करतं गावकऱ्यांना? आव्हान काय करतं? आव्हान हेच आहे की जे काम करतायत त्याला अजून 1000 पटीच्या वेगात आणि खूप मनापासून करा. थँक्यू. तालुक्यामध्ये आहे, भालेवाडी गावामध्ये, आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत जागरणाचं, लोकजागृतीचं काम एक खारीचा वाटा आम्ही कलाकार म्हणून उचलतो आहोत. आणि सगळ्या ग्रामस्थांना आम्ही आवाहन करतो आहे की मोठ्या संख्येनं या उपक्रमामध्ये, ह्याच्यामध्ये लोकसहभाग तुम्ही नोंदवा, जेणेकरून पुन्हा एका माणसाचं भलं नाही तर संपूर्ण गावाचं भलं होणार आहे. आणि गावाचं जेव्हा भलं होतं तेव्हा लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, महिला असतील, पुरुष असतील, वयस्कर असतील, सगळ्यांचंच आपलं भलं होणार आहे. मी डॉक्टर जस्मीन शेख, गट विकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा. आता आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे चालू आहे. सदर अभियानाची सुरुवात जी आहे सप्टेंबरपासून झाली आहे. आणि विशेष बाब म्हणजे सदरचं अभियान हे त्याची मुदत वाढून ही 31 मार्च झालेली आहे. सदर अभियानामध्ये आपल्या तालुका मंगळवेढामध्ये अनेक ग्रामपंचायत सहभागी आहेत. त्यामध्ये 5 सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती आहेत. त्यांनी यामध्ये चांगला सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी एक भालेवाडीसुद्धा ग्रामपंचायत आहे. भालेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आज मुख्यमंत्री सदर अभियानाच्या अनुषंगाने सेलिब्रिटीसुद्धा येत आहेत. हास्य जत्रेतले सेलिब्रिटी येत आहेत. त्यामध्ये संदीप पाठक आणि शिवाली परब. तर हे अभियान आहे, याचा उद्देश असा आहे की लोकांनी जास्त सहभाग घ्यावा आणि सदर अभियान जे आहे आपलं गाव समृद्ध व्हावं, पंचायत समृद्ध व्हावी. आणि बक्षीस तर हा त्याचा उद्देश आहेच, परंतु मुख्य उद्देश म्हणजे आपली गावे समृद्ध झाली पाहिजे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि आपलं गाव जे आहे ते समृद्ध बनून आपल्या नागरिकांना त्याचा लाभ व्हावा. हाच माननीय मुख्यमंत्री आणि आपले माननीय ग्रामविकास मंत्री, आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांचाच या अभियानामागे उद्देश आहे. सर्वांनी जास्त उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं मी नागरिकांना आवाहन करते. भालेवाडी गाव हे जे आहे समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट गावामध्ये त्याचा नोंद झालेली आहे. अभियानाचा नागरिकांचा सहभाग चांगला आहे. शाळेचे, आपले ग्रामपंचायतीचे जे सरपंच साहेब आहेत, आपले ग्रामसेवक आहेत, ग्रामपंचायत अधिकारी, शाळेचे शिक्षक आणि नागरिकांचा उत्कृष्ट सहभाग आहे. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत ग्रामपंचायतीनं या अभियानामध्ये. आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचं या अभियानामध्ये जे काही आपले गुण आहेत, 100 गुण आहेत, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सहभाग घेऊन चांगले गुण मिळवलेले आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतीने शाळेमध्ये CCTV घेतलेले आहेत, सोलर घेतलेले आहेत, ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये सोलर घेतलेले आहेत आणि बरेच उपक्रम चालू आहेत. सेलिब्रिटीचा उपक्रम घेत आहेत सध्या. आणि गाव जे आहे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्रस्तावित आहे. म्हणजे आपले माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुषंगाने जो कार्यक्रम आहे, योजना आहे, त्याने पर्यटन विकासामध्ये सुद्धा एक गाव प्रस्तावित केलेलं आहे. शांत दवले, सरपंच ग्रामपंचायत भालेवाडी. आज मुख्यमंत्री पंचायत समृद्ध राज अभियानांतर्गत आमच्या गावामध्ये सिने कलाकार शिवाली पाटील आणि संदीप पाठक यांची गावाला भेट झाली आणि गाव बघून ते अतिशय आनंदित झाले. या अभियानांतर्गत लोकसहभाग मोठ्या प्रमाणात असून गावातील बरीच कामं लोकसहभागातून लोकांनी केलेली आहेत. आणि वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात केलेले आहे. ड्रेनेज गटार, पूर्ण गाव ड्रेनेज गटारामार्फत
झालेलं आहे. वृक्षारोपण झालेलं आहे, ओपन जिम आहे, मशानभूमीतील सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने लोकसभा मोठ्या प्रमाणात असून हे बक्षीस जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मी ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय जयवंत गायकवाड, ग्रामपंचायत भालेवाडी, तालुका मंगळवेढा. आज या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने अभिनेत्री शिवाली परब, सिने अभिनेते संदीप पाठक व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सदर अभियानामध्ये आम्ही गावामध्ये आत्तापर्यंत 4,500 झाडांचं वृक्षारोपण करून त्या ठिकाणी सदर झाडांचं संगोपन केलेलं आहे. तसेच पूर्ण गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवून सर्व गाव CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत घेतलेलं आहे. तसेच शाळेमध्ये परसबाग, शाळा डिजिटल करणे असेल, अंगणवाडी डिजिटल करणे असेल, शाळेमध्ये अमृत रसोईगृह करणे असेल, तसेच शासनाच्या गाईडलाईननुसार 100% कर सवलतीच्या अनुषंगाने गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कर संकलनाचं देखील काम सुरू आहे. तसेच भालेवाडी गावामध्ये सर्व धर्मासाठी एकच स्मशानभूमी असून सदर स्मशानभूमी सर्व सुविधांनी युक्त अशी बनवलेली आहे. सदर अभियानांतर्गत महिलांची रक्त तपासणी असेल, शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक कार्ड काढणे असेल, आयुष्यमान कार्ड काढणे असेल, ॲप नोंदणी करणे असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ग्रामपंचायत भालेवाडीने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे व ग्रामपंचायत लोकसहभागातून सदरचे शासनाकडून असणारे वेगवेगळे बक्षीस मिळवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.